सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे 16 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि बरेच जणांनी वॉर्निंग देऊनही कॉपी केलेल्या आहेत कथा, तर ते जेव्हा सापडतील तेव्हा नक्कीच कॉपीराईट स्ट्राईक देण्यात येईल, लक्षात घ्या. रुद्रने दामिनीच्या तोंडात तोंड घातलं आणि पुन्हा तिला अंगावर घेतली आणि असं खालीवर करत करतच दामिनी धाडकन कॉटवरून पडली. ती सरळ कॉट खाली झोपलेल्या रुद्रच्या अंगावरच. म्हणजे दामिनी इतका वेळ स्वप्न बघत होती तर. आणि ती खूप दचकली. ती आता जवळजवळ निम्मी कमरेपासून वर त्याच्या अंगावर झोपली होती. रुद्र नशेत होता. तो जागा झाला थोडासा, पण जास्त दचकला नाही. त्यानं त्याचे नशिले डोळे उघडले आणि अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनीच समोर पाहिलं तर दोन्ही बाजूने तिचे गजरे तिच्या गळ्यात आले होते. त्यांचा सुगंध वातावरण धुंद करत होता. ओठांना लाल लिपस्टिक लावली होती तिनं. अंगावर अजूनही तीच गुलाबी साडी होती आणि दोन्ही हात त्याच्या छातीवर विसावले होते. त्या मंद प्रकाशात ती खूप सुंदर दिसत होती. तिनं केलेला मेकअप अजूनही तसाच होता. दामिनी आता त्याच्याकडे डोळे फाडून बघत होती आणि तो दामिनीकडे शांत मादक नजरेने बघत होता. आणि तिने लाजून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला तशीच कमरेत पकडून ठेवली आणि हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांकडे निघाले आणि दामिनीने तिचे डोळे घट्ट मिठून घेतले आणि तिने एक आवंढा गिळला. आणि जसजसं त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ आलं तसं तिच्या नाकात त्याच्या तोंडाचा उग्र वास शिरला आणि तिने डोळे उघडले आणि पुन्हा ती त्याच्यापासून दूर जाण्यासाठी धडपडू लागली. पण रुद्रनंही पुन्हा तिला घट्ट कमरेत पकडली आणि तिची कंबर दाबली. तशा तिच्या प्रणयी भावना उचंबळून आल्या आणि छाती धडधड करायला लागली. पुन्हा रुद्रने नशिला डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. पुन्हा तो तिला किस करायला जाणार इतक्यात दामिनीला शिंक आली आणि रुद्र भानावर आला. रुद्रला काहीतरी क्लिक झालं आणि त्यानं तिच्या भोवतीचे त्याचे हात सोडले आणि तो तिला बाजूला ढकलायला लागला. आता तो नशेत होता तरी हे चूक आहे हे त्याला कळायला लागलं. आणि आता दामिनी मात्र त्याला सोडायला तयार नव्हती. ड्रिंक त्याने केली होती, नशा दामिनीला चढली होती. आणि एकदा रुद्रच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि काहीच विचार न करता तिनं बेभान होऊन त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप खूप डीप किस करायला लागली. आणि आता रुद्रसुद्धा तिच्या नाजूक गुलाबी ओठांचा स्पर्श झाल्याने चेतावला. त्यानंही तिचे ओठ त्याच्या ओठात घेतले. दोघेही खूप बेभान होऊन किस करत होते. हे त्या दोघांचं पहिलं चुंबन होतं आणि खूप खूप गोड, खूप खूप हवंहवंसं वाटत होतं दोघांनाही. आता तिचे हात त्याच्या केसात होते आणि त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर. आणि आता दोघांचाही चुंबनांचा वेग वाढत होता. पिसाळल्यासारखे ते एकमेकांना किस करत होते. मध्येच दमून थकल्यामुळे, श्वास गुदमरल्यामुळे एकमेकांचे ओठ सोडून गालावर, कपाळावर आणि मानेवर किस करत होते. आणि मग पुन्हा ते ओठांकडे त्यांचा मोर्चा वळवत होते. एकमेकांचा खूप सडकून समाचार घेत होते ते दोघं. आणि पुन्हा त्यानं दामिनीला खाली घेतली. तो वरून तिच्यावर चुंबनांचा मारा करू लागला आणि दामिनीचे आता सगळे केस सुटून विस्कटले होते. तिचा पदर अस्ताव्यस्त झाला होता आणि साडीच्या निर्या सुटण्याच्या मार्गात होत्या. दोघांचीही छाती एकमेकांना पुश करत होती, त्यामुळे तर जास्तच आग भडकत होती. दामिनी एक कडाडणारी वीज आणि रुद्र म्हणजे कोपिष्ट रागीट. आणि हे दोन्ही आगीचे गोळे आज एकमेकांना भिडले होते आणि आगीत तेल ओतल्यासारखे आणखीनच ही आग भडकत होती. काळजात प्रणयाच्या ठिणग्या पडत होत्या आणि दोघांचीही शरीरं तडतड करत होती. आणि आता दामिनी विरह असह्य होऊन आणखीन पुढची स्टेप घ्यायला लागली. तिनं रुद्रच्या शर्टच्या बटनांना हात लावला. रुद्रने तिचा हात पकडला आणि दूर केला. पुन्हा तसाच तिच्या तोंडात तोंड घालून तिला किस करू लागला. आता दामिनीला कसं तरीच होत होतं. तिला तिच्या त्या भावना आतमध्ये साठवता येतच नव्हत्या. तिला आज मोकळं व्हायचं होतं, रिकामं व्हायचं होतं, सगळं प्रेम त्याच्यावर लुटायचं होतं. खूप भरून आलं होतं तिला. ती कमरेच्या खाली अस्वस्थ अशी हालचाल करत होती. तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये सळसळ जाणवत होती आणि तिची ती अवस्था पाहून थोड्या वेळाने पुन्हा रुद्र तिला म्हणाला, दामिनी शांत हो, आपण हे नको करायला, हे चूक आहे. पण दामिनी आता ऐकत नाही. चूक बरोबर हे सगळं समजण्याच्या पलीकडे गेली होती ती. तिला आता काहीच बोलायची इच्छा नव्हती. जे काही असेल ते सकाळी बोलायचं असं तिनं ठरवलं. आता फक्त त्याच्यावर प्रेम करायचं. तिनं पुन्हा रुद्रचा शर्ट काढायला सुरुवात केली आणि त्याच्या उघड्या छातीवर ती किस करायला लागली. रुद्रसुद्धा आता फार उत्तेजित झाला होता. त्याला दामिनीला प्रतिकारसुद्धा करता येईना.
त्यालाही ती हवी होती. कुठे ना कुठेतरी ती त्यालासुद्धा आवडत होती. पण हे चूक आहे हे मात्र त्याला समजत होतं. दामिनी तिचे हात त्याच्या अंगावरून फिरवायला लागली. त्याचे हात पकडून ती तिच्या कमरेवर पोटावर ठेवत होती आणि त्याला सुचवत होती की तिला काय हवं आहे. पण तो आता ऐकतच नव्हता. तो पुन्हा त्याचे हात काढून घ्यायचा. आता दामिनीने तिचे हात छातीवरून फिरवत फिरवत पोटाकडे आणि पोटाकडून त्याच्या मांड्यांकडे घेऊन गेली आणि रुद्रने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिथून बाजूला केला. आता त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि धरून ठेवले. आता तो स्वतःही काही करत नव्हता आणि तिलाही काही करू देत नव्हता. आणि त्यानं पुन्हा फक्त तिच्या तोंडात तोंड घातलं आणि फक्त चुंबनाने तो तिला शांत करत होता. चुंबनांच्या पुढे त्यांची गाडी सरकतच नव्हती. दामिनीला तर आज बरंच काही करायचं होतं, पण रुद्र तिला करू देत नव्हता आणि तिने चिडून त्याच्या छातीवर एक बुक्की घातली. खूप दिवसांच्या तिच्या भावना आज अशा नकळत बाहेर आल्या होत्या. ती आता पिसाळलेल्या नागिनीसारखी त्याला डंख मारत होती. त्याच्या पायावर पाय रगडत होती. रुद्र तिला हवं ते करू देत होता, पण अजिबात मर्यादा ओलांडू देत नव्हता. आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा त्याच्या ओठांचा ताबा घेतला आणि त्याच्या ओठांना कडकडून चावली. जणू काही ती तिचा रागच व्यक्त करत होती. तो तिला हवं ते देत नव्हता, म्हणून भावना अनावर होऊन अगतिक होऊन ती रडत होती. तो मात्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. तिला दूर ढकलत होता, पण ती दूर जातच नव्हती. आता हे सगळं मुक्यामुक्यानंच सुरू होतं. आता तिची अवस्था, तिची तगमग तडफड समजत होती. तिचं नटणं थटणं, त्याची वाट पाहणं, त्याच्यासाठी झुरणं रडणं हे सगळं त्याला समजत होतं. पण हे प्रेम आहे की फक्त आकर्षण हे त्याला समजत नव्हतं. फक्त आकर्षण असेल तर हे चूक होतं आणि जरी प्रेम असेल तरी लग्नाच्या आधी हे सगळं करणं चूकच होतं. कारण लग्नाच्या आधी ठेवलेले संबंध समाजाला मान्य नसतात. आणि आता ती दाटून आलेला कंठ घेऊन त्याच्या डोळ्यात अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, रुद्रला आता तिच्या डोळ्यात पाहून समजत होतं की तिला काय म्हणायचं आहे. पण रुद्रला मात्र त्याच्या मर्यादा समजत होत्या. कोणत्याही भावनांच्या भरात चुकीचं पाऊल तो उचलणार नव्हता. ती भोळी होती, निरागस होती, म्हणून तिच्या भावनांचा असा गैरफायदा त्याला घ्यायचा नव्हता. शिवाय त्या दोघांच्या सामाजिक परिस्थितीत खूप फरक होता. कुठलंही नातं निर्माण होण्या अगोदरच दोघात अशी शारीरिक जवळीक निर्माण होणं त्याला मंजूर नव्हतं. कारण रुद्र विचारी होता. लहानपणापासूनच परिस्थितीचे चटके सोसून हा विचारीपणा त्याच्यात आला होता. त्याला जर तिचा फायदाच घ्यायचा असता तर त्याच रात्री घेतला असता. तिच्यासोबत तो बेड सीन करताना ती बेशुद्ध अवस्थेत त्याच्यासमोर होती, नटलेली सजलेली, पण त्यानं तिथेही एका मर्यादा पलीकडे जाऊन काहीच केलं नव्हतं. का कोणास ठाऊक, पण तिला पाहून त्याला तिची पवित्रता भंग करू वाटली नाही. आणि आत्ताही कुठल्याच नात्याशिवाय तो तिची पवित्रता भंग करणार नव्हता. रात्र हळूहळू पुढे सरकत होती आणि आता पुन्हा दामिनी त्याच्या मिठीत अस्वस्थ अशी हालचाल करू लागली. मग रुद्रनं तशीच तिला घट्ट घट्ट मिठीत आवळली. ती तर त्याला समर्पित व्हायला तयार होती. सगळी जवानी त्याच्यावर लुटायला तयार होती. आता चिडून तिने त्याला खूप बाईटसुद्धा केले. त्याच्या हातावर, त्याच्या छातीवर, मानेवर सुद्धा आणि ओठांवर सुद्धा. रुद्रने ते सगळं निमूटपणे सोसलं. ती तर अधीर झाली होती त्याच्यात सामावून जायला, पण रुद्र तयार नव्हता तिचा उपभोग घ्यायला. आणि शेवटी त्याच्या घट्ट मिठीने तिच्या उचंबळून आलेल्या भावना शांत झाल्या. तिची गात्र थकली त्याच्या विनवण्या करून करून, पण त्यानं नाही ऐकलं तिचं. आणि शेवटी ती रडून रडून थकून त्याच्याच अंगावर झोपली. तोही तसाच तिला मिठीत घेऊन झोपला. आज रुद्रची खूप मोठी परीक्षा होती, पण नशेत असून सुद्धा तो त्या परीक्षेत पास झाला. खूप अवघड होतं त्याच्यासाठी तिला शांत करणं आणि स्वतःही शांत राहणं. अशा मोहाच्या क्षणी सुद्धा एक सुंदर सुकुमार तरुणी त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असताना, स्वतः होऊन मिठीत शरण आली असताना तिला नकार देणं म्हणजे खूप धैर्याचं काम होतं. आता हे दोन्ही जीव एकमेकांच्या मिठीतच झोपले होते आणि सकाळ झाली. तो अजून झोपला होता. तिला जाग आली. स्वतःला त्याच्या मिठीत पाहून तिला रात्रीचा प्रसंग आठवला. तिचा वेडेपणा आठवला आणि तिचा वेडेपणा समजून घेणारा रुद्र आठवला. आणि तिला वाटलं त्याचा संयम खूप मोठा आहे. मीच कमी पडले त्याच्यापुढे. तो खूप समजूतदार आहे, मी मात्र मूर्ख आहे, असं ती स्वतःलाच म्हणाली. रात्री जर खरंच काही झालं असतं तर काय झालं असतं? ते योग्य होतं का, असं तिचं मन म्हणत होतं. आणि दुसरं मन म्हणत होतं, झालं असतं तर झालं असतं, नाहीतर त्याने मला पाहिलीच आहे ना पूर्ण विवस्त्र. त्याने माझ्या शरीराच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केला. मग आता कसलं संकोच? आता लपवण्यासारखं आम्हा दोघात काहीच नाही. मी नाही मूर्ख, रुद्र ना मूर्ख आहे, बावळट कुठला, असं म्हणून
तिचं लक्ष त्याच्या ओठांकडे गेलं, मानेकडे आणि छातीवर गेलं आणि तिने केलेलं बाईट पाहून ती थोडीशी हसायला लागली. आणि कोणत्या हक्कानं मी त्याच्यासोबत हे सगळं केलं असं तिला वाटत होतं. आणि मग तीच स्वतःशी म्हणाली, मग फक्त माझा आणि माझाच हक्क आहे त्याच्यावर. आता तो फक्त माझा आहे. आय लव्ह यू रुद्र, असं म्हणून ती पुन्हा डोळे मिटून त्याच्या छातीवर झोपली. आता रुद्रला जाग आली. त्याला सुद्धा रात्रीचा प्रसंग आठवला. दामिनी अशी अचानक का वागली याचं कोडं त्याला उलगडत नव्हतं. पण ती नक्कीच माझ्या प्रेमात आहे असं त्याला वाटलं. पण मी तिच्या तोला मोलाचा नाही. तिचा भाऊ म्हणतो तसा ती एक कमळ आहे आणि मी म्हणजे चिखल. आणि हे कमळ सुंदर अशा सरोवरातच शोभून दिसतं, चिखलात नाही. दामिनीसारख्या मुलीला तिच्याच तोला मोलाचा, तिला शोभेल असा जोडीदार मिळायला हवा. आपण तिच्या टाईपचे नाही. जरी तिच्याशी लग्न केलं तरी दोघांमधलं अंतर हे कायम राहणार आहे. तिचं घराणं आणि आमचं घराणं तोला मोलाचं नाही. कुठेच मेळ बसत नाही आम्हा दोघांचा. असा विचार करून त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आता तो तिला त्याच्या अंगावरून बाजूला सारत होता, पण ती जातच नव्हती. मग त्यानं तिला हळूच हाक मारली, दामिनी उठ, सकाळ झाली. पण ती उठत नव्हती. त्यानं तिला हलवली आणि मग ती उठली. तो तिला म्हणाला, मुद्दाम करतेस ना, तू जागे आहेस मला माहीत आहे. ती पुन्हा त्याला मिठी मारत म्हणाली, सगळं माहीत आहे ना तुला, मग का असा करतोस? रुद्र, आय लव्ह यू. रुद्रनं तिच्याकडे एकदा शांत नजरेनं पाहिलं आणि गप्प बसला आणि उठायला लागला. तिनं त्याचा हात पकडला, त्याला जवळ खेचत म्हणाली, रुद्र, मी नाही का आवडत तुला? रुद्र आता गप्प बसला आणि उठला. दामिनीने पुन्हा त्याला पाठीमागून मिठी मारली आणि तिचे हात त्याच्या छातीवर रगडत होती. त्यानं पुन्हा तिला दूर ढकलली आणि म्हणाला, दामिनी शांत बस ना प्लीज, माझ्याजवळ येऊ नकोस. आणि दामिनी पुन्हा हट्टीपणा करत त्याला समोरून बिलगली. तिच्या अशा सतत जवळ येण्यानं आणि मिठी मारण्यानं त्याला भीती वाटत होती की त्याचा संयम सुटेल की काय. त्यानं पुन्हा तिला दोन्ही खांद्याला पकडून दूर केली आणि तिला म्हणाला, दामिनी ऐक, नीट ऐक. तुझ्या स्टेटसमध्ये आणि माझ्या स्टेटसमध्ये खूप फरक आहे गं. मी तुझ्या लायकीचा नाही. दामिनी म्हणाली, पण मला नाही काही फरक पडत. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. रुद्र म्हणाला, दामिनी हे प्रेम नाही, आपण फक्त काही दिवस सोबत राहिलो त्याचा परिणाम आहे. दामिनी म्हणाली, नाही, हे माझं प्रेम आहे आणि मला त्याची खात्री पटली आहे की मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे आणि मी तुला स्वतःला समर्पित करायला तयार आहे. मग तर तुझी खात्री पटेल ना, असं म्हणून दामिनीने तिच्या अंगावरून तिचा पदर काढला आणि रुद्रने मान खाली घालून तो पदर तिच्या पुन्हा अंगावर टाकला. दामिनी, इतकं उतावीळ होऊन चालत नाही. तू अजूनही लहान आहेस. मी हे लग्नाच्या आधी कोणासोबतही करणार नाही. आणि दामिनी म्हणाली, मग आपण लग्न करू ना रुद्र, मी तयार आहे एका पायावर तुझ्याशी लग्न करायला. रुद्र म्हणाला, दामिनी, ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. दामिनी म्हणाली, रुद्र, मी तुझ्यासाठी शेवटपर्यंत थांबायला तयार आहे, अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. रुद्र म्हणाला, दामिनी, तुझ्या घरच्यांना हे मान्य होणार नाही. दामिनी म्हणाली, हे माझं आयुष्य आहे आणि त्याचं काय करायचं हे मी ठरवणार. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे आणि आयुष्यभर तुझ्यासोबतच राहायचं आहे, बस. आणखीन मला काही माहीत नाही. रुद्र म्हणाला, दामिनी, माझ्यासारख्या गुंडासोबत लग्न करून तू तुझं भविष्य बर्बाद करत आहेस. आणि आता दामिनीला राग आला. आता दामिनी त्याच्याशी भांडायला लागली, त्याच्याचसाठी त्याचीच बाजू घेऊन, आणि म्हणाली, रुद्र, तू गुंड नाहीस, तू खूप चांगला आहेस. मला माहीत आहे. कोणीतरी तुला गुंड म्हणालं म्हणून तू गुंड होत नाहीस. ते त्यांची ड्युटी करतात, तू तुझी ड्युटी करतोस. रुद्र म्हणाला, दामिनी, मी तुझं लग्न मोडलं आहे. मी तुझा अपराधी आहे. तू कशी काय माझ्यावर प्रेम करू शकतेस? दामिनी त्याचे दोन्ही गाल हातात पकडून म्हणाली, रुद्र, खरं सांगते, पहिल्या क्षणापासून तुझा अजिबात राग येत नाही. तुझा तिरस्कार वाटला नाही किंवा तू मला स्पर्श केलास म्हणून तुझा किळसही वाटली नाही. का कुणास ठाऊक रुद्र, तुझ्यावर रागवावंसं वाटतच नाही. तुझी प्रत्येक गोष्ट बरोबर वाटते, मग ती चुकीची असो किंवा बरोबर असो. तुझी बाजू घेऊन अख्ख्या जगाशी भांडावं वाटतं. रुद्र म्हणाला, कोणाशी भांडशील दामिनी? माझी बाजू घेऊन? कोर्टाशी, समाजाशी का तुझ्या घरच्यांशी? दामिनी म्हणाली, सगळ्यांशी भांडेन रुद्र, मी तुझ्यासाठी. रुद्र म्हणाला, दामिनी, वेडेपणा सोड. दामिनी, माझं भविष्य अंधारात आहे. उद्या मला जेल झाली तर काय करशील? दामिनी म्हणाली, तुझा गुन्हा इतका मोठा नाही की तुला जन्मठेप होईल.
झाली तर होईल थोडीशी शिक्षा, पण मला खात्री आहे, मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे, तुला काहीच होणार नाही. तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, रुद्र तुला आवडते ना मी, सांग ना. आता रुद्र गप्प बसला. दामिनी ऐकत नव्हती आणि रुद्रही ऐकत नव्हता. आणि दामिनी पुन्हा रडायला लागली. रुद्र उठला आणि कपाटातून सगळे फोटोग्राफ घेतले आणि तिच्यासमोर फेकले आणि म्हणाला, हे घे, याच्यासाठीच तू इथे आली होतीस ना? फक्त पुरावे मिळवण्यासाठी इतकं लाचार होण्याची काहीच गरज नाही दामिनी. आता त्याचं काय करायचं ते तूच ठरव. फाड, जाळ किंवा काहीही कर, घे आणि तू तुझ्या घरी जा. चांगला मुलगा पाहून लग्न कर. माझी वाट बघू नकोस प्लीज. आणि ती हे ऐकून खूप थक्क झाली आणि म्हणाली, रुद्र मी पुरावे मिळवण्यासाठी तुझ्याशी प्रेमाचं नाटक करते असं वाटतंय तुला? आणि रुद्र शांत बसला. आता तुम्हीच सांगा, रुद्र बरोबर आहे की दामिनी? रुद्रचं वागणं योग्य आहे का? कथेमध्ये आणखीन खूप छान छान ट्विस्ट येणार आहेत, पण दामिनी रुद्रपासून वेगळी होणार नाही, कारण हट्टी दामिनी त्याला सोडणारच नाही. आणि आता विशाल काय करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. थँक्यू.